प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. पण त्याच क्षणी एक अदृश्य हात आपल्याला उचलतो. तो म्हणजे स्वामींची कृपा. हरीश नावाचा तरुण आयुष्यभर मेहनत केली, पण नशिबाने साथ दिली नाही. आई आजारी, काम नाही, मनात फक्त एकच विचार, आता काय? रात्री झोप लागत नाही, डोळ्यात पाणी आणि ओठांवर एक नाव, अक्कलकोट स्वामी समर्थ. त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. स्वामी पांढऱ्या वस्त्रात शास्याने म्हणाले, घाबरू नको रे, संकट तात्पुरती असतात, श्रद्धा कायम असते. सकाळी डोळे उघडले आणि जणू सगळं बदललं. आई बरी होऊ लागली, काम मिळालं आणि मनात शांती उतरली. स्वामींची कृपा म्हणजे चमत्कार नाही, ती म्हणजे मनाची शांती आणि श्रद्धेचा प्रकाश. जेव्हा आपण मनापासून स्वामी समर्थ म्हणतो, तेव्हा आपण स्वतःशी बोलतो, मी हार मानणार नाही. श्रद्धा म्हणजे आत्मविश्वास, आणि आत्मविश्वास म्हणजेच स्वामींचं रूप. स्वामींची कृपा शब्दात नाही सांगता येत, ती अनुभवायची असते. जेव्हा आपण नम्रतेने त्यांच्या चरणी बसतो, तेव्हा ते आपल्या आयुष्याची दिशा बदलतात. म्हणून लक्षात ठेवा, जिथं श्रद्धा असते, तिथं स्वामी स्वतः उपस्थित असतात. अक्कलकोट स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेवर श्रद्धा ठेवा, आयुष्य बदलून जाईल. सबस्क्राईब करा, शेअर करा, भक्ती पसरवा.